सोनगीर विविध विकास सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण. ग्रामस्थांनी सर्वसंमतीने ठरवून दिलेले उमेदवार विजयी. सन 1996 नंतर पहिल्यांदाच येथील विकास कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक सभासदांनी मतदान केले. 110 वर्षात संस्थेचे पंचम कमिटीच्या सर्व निवडणुका या बिनविरोध पार पडल्या आहेत. मात्र सन 2025 ते 30 या पंचवार्षिक निवडणुकीत 8 जागांसाठी मतदान झाले. यावेळी संस्थेचे 657 सभासदांनी 13 उमेदवार निवडले जातात. यावेळी यासाठी 72 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा निवडणुकीत मतदान होते की काय अशी शंका उपस्थित केली जात होती. मतदान देखील झाले. दरम्यान काही राखीव जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली, तर यात अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी अरुण माणिक मोरे, महिला प्रतिनिधी 2 जागांसाठी सावित्रीबाई अनंत पटेल व सखुबाई शालिग्राम वाघ, तसेच इतर मागासवर्गीय एका जागेसाठी श्यामकांत विठ्ठल गुजर, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी 1 जागेसाठी भटू भिका धनगर यांची बिनविरोध निवड झाली. राहिलेल्या 8 जागांसाठी 10 उमेदवार अर्ज असल्यामुळे निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आले. निवडणूक अधिकारी नितेश महाले, सहकारी अमोल इंडाईत, नवनीत गोसावी, सुनील मोगरे, भिकन मोहिते, रवींद्र चौधरी, संदीप विधाते, योगेश पाटील, ज्ञानेश्वर सांगडे यांच्या उपस्थितीत मराठी शाळा नंबर 6 या ठिकाणी 2 बूथद्वारे सकाळी 9 ते 4 दरम्यान पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर लगेच निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. यात पांडुरंग ओंकार गुजर, शांताराम सखाराम चौधरी, स्वप्नील चंद्रकांत जैन, श्याम रघुनाथ देशमुख, प्रकाश कन्हैयालाल परदेशी, परशुराम भिला पाटील, रवींद्र तोताराम बडगुजर, रमेश शंकर माडी या 8 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र महाजन, आर के माडी, केदारेश्वर मोरे, गोरख पाटील, माजी उपसरपंच प्रकाश गुजर, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक माडी, नंदू धनगर, प्रेमल पटेल, अनिल माडी, अरुण बडगुजर, सुनील बागुल आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. मतदान प्रक्रिया आज पार पडली. त्यामध्ये गुजर पांडुरंग ओंकार यांना 23 मते मिळाली आहे. गुजर रमेश हिरालाल यांना 3 मते मिळाली आहे. चौधरी शांताराम सखाराम यांना 23 मते मिळाली आहे. जैन स्वप्नील चंद्रकांत यांना 24 मते मिळाली आहे. देशमुख श्याम रघुनाथ यांना 23 मते मिळाली आहे. परदेशी प्रकाश कन्हैयालाल यांना 23 मते मिळाली आहे. परदेशी मोहनसिंग ईश्वर सिंग यांना 2 मते मिळाली आहे. पाटील परशुराम भिला यांना 24 मते